आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार. आपकी अदालतमध्ये आपले स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये इतर वेळी आम्ही अशा लोकांना बोलवतो की जे मोठे असतात, जनतेच्या प्रेमाने आणि लाडाने सेलिब्रिटीज बनतात. असे लोक जे जनतेच्या डोळ्यातील तारे असतात, स्टार असतात. कधी कधी अशा लोकांवर काही लोक आरोप लावून टाकतात आणि त्यांना सफाई मागण्याचे काम आम्हाला करावे लागते. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. अदालतची कारवाई सुरू करण्याची परवानगी देण्यात येत आहे. तर खटला सुरू होत आहे. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप दलेर मेहंदीवर. आपकी अदालतमध्ये पॉप स्टार दलेर मेहंदी यांच्यावर आरोप आहे की हे उद्धट झाले आहे. दलेरजी, तुम्ही ॲरोगंट कसे आहात हे तर मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिले जनतेला हे सांगा की तुम्ही खरे कसे होतात लहानपणी. हो, माझे फादर साहेब, मी आणि माझ्या माता बलवीर कौर, मला जेव्हा मी 5 वर्षाचा होतो तेव्हापासूनच ते हेच म्हणायचे की आमचा बेटा गायक आहे किंवा सिंगर आहे. तर मला ट्रीटमेंट अशी मिळाली की ॲज अ सिंगर मला काही बनवलं त्या लोकांनी. आणि माझं नाव पण जन्माच्या आधीच पूर्ण नाव जे ठरवले होते ते डाकू दलेर सिंग ठरवले होते आईवडिलांनी. तर मग हे डाकू कुठून आले? दलेर सिंग तर मी समजू शकतो. डाकू ते एक पिक्चर होती जोहर मेहमुद्दीन गोवा, जी लोकांच्या लक्षात असेल. आणि त्यामध्ये प्रेमनाथजींनी डाकू दलेर सिंग त्यांचं नाव होतं प्रेमनाथजींचं. ते देशासाठी आपला जीव देतात. तर आई वडिलांनी जेव्हा तो सीन त्यांनी फिल्ममध्ये सगळ्यात जास्त तोच आवडला त्यांना. तेव्हा ते म्हणाले की जर आपल्याला एखादा पुत्र झाला तर त्याचं नाव आपण डाकू दलेर सिंगच ठेवूया. तर या डाकूने कुठे दरोडा टाकला? दरोडा टाकला पूर्ण जगामध्ये. जितके पण आमचे फॅन्स आहेत, ज्यांच्यामुळे दलेर मेहंदीचं नाव चालतंय, त्यांच्या मनावर आपल्या म्युझिकमुळे खूप खूप दरोडे टाकलेत मी. ही गोष्ट खरी आहे का की घरचे तुम्हाला अमेरिकाला घेऊन गेले होते? हो, माझे मोठे भाऊ जे अमरजीतजी आहेत, शमशेरजी आहेत, हरजितजी आहेत, हे मला बाहेर घेऊन गेले होते. 86 मध्ये घेऊन गेले होते मला. आणि मी तिथे गेल्यावर पण जेव्हा मी काम करत होतो तिथे, तेव्हा कधी हॉट डॉग सेल करत होतो, कधी बर्गर सेल करत होतो, कधी कॉफीचा पूर्ण एक ट्रक घेऊन पूर्ण दिवस कॉफी विकत असायचो. त्यांनी तुम्हाला टॅक्सी चालवण्याचे काम दिले होते? हो, टॅक्सी पण चालवली आहे मी खूप दिवस बार्कले सिटीमध्ये. आणि चांगले काम चालू होते माझ्यासाठी. परंतु ते सोडून तुम्ही इथे आलात ते हिंदुस्थान. मला खूप खलायचं की हे सगळं माझं काम नाहीये की मी हॉट डॉग विकू किंवा हे करू. तर मी परत इंडियामध्ये येऊ इच्छित होतो. एक शो होता खूप चांगला धर्मेंद्रजींचा, सनी देओलचा एक शो होता. जी नाईट होती ती बघण्यासाठी खूप आम्ही लोकांनी धक्के खाल्ले तिकीट घेण्यासाठी. जेव्हा मी तो शो बघितला तेव्हा माझ्या मनात आलं की हा जो समोर स्टेज आहे ही माझी जागा आहे. माझी ही जागा नाहीये की मी इथे बसून ऑडियन्समधून तिथे स्टेजकडे बघू. लोकांनी माझ्याकडे बघावे, स्टेजकडे. स्वप्न खूप बघायचं तुम्ही असं मला हो, वाटतं. स्वप्न. जेव्हा मी एक बॉम्बे गुरुद्वारा आहे चुनाभट्टी येथे, मी तबला वाजवायचो तिथे. तर मला ₹150 अंदाजे महिना तिथे पगार मिळत होता. तर तिथे माझ्याहूनही खालची पोस्ट होती, त्याला सेवादार म्हणायचे. तो असायचा. तर मी त्याला म्हणायचो की एक दिवस येईल जेव्हा तू मला भेटण्यासाठी तरसशील. तर तो बोलायचा की का रे, काय असं काय करणार आहेस तू? मी म्हणायचो की ते मॅगझिनमध्ये तू बघशील की हे दलेर मेहंदी सिंगरने हे गाणं गायलं, मग रेडिओवर ऐकशील तू हे गाणं, तर दलेर मेहंदीच्या आवाजात ऐकू. तर हे ऐकल्यानंतर तो मला सतत मारायला सुरू करायचा. तुझे इतके मोठे मोठे स्वप्न आहे, बकवास करतोयस, इथेच कुठेतरी मरून पडशील, गंजून पडशील. तर खरंच जेव्हा तारारारा आणि बल्ले बल्ले हिट झालं तर 3 वर्षानंतर मी त्याला शोधलं आणि मी त्याला बोललो की तू मला ओळखतोस का? तो बोलला की तुम्हाला कोण नाही ओळखत, तुम्ही दलेर मेहंदी आहात. हे गाणे. मी बोललो नाही, काही नाही, अजून आठवा, 15 वर्ष मागे जा, कधी भेटले आहात का मला तुम्ही? तर बोलतो नाही. मी म्हटलं की 1 वर्ष राहिलोय मी तुमच्यासोबत. मग त्याला आठवण करून दिली. तर मग तो रडला आणि बोलला की इतक्या गोष्टी करायचो, सगळ्या खऱ्या होत आहेत. आणि ही काय गोष्ट. त्यांना तर तुम्ही आठवण करून दिली, परंतु खूप असे लोक आहेत हो, ज्यांना या गोष्टीची तक्रार आहे की सफल झाल्यानंतर, स्टार झाल्यानंतर दलेर मेहंदी अरोगेंट झाले आहेत, त्यांना विसरून गेलेत.
एक नाव आहे जवाहर वट्टल यांचे. हो. ते असे म्हणतात की जर मी नसतो तर हं. क्वचित कोणाला हे माहितीही पडले नसते की दलेर कोण आहे आणि मेहंदी कोण आहे. आणि हे पण मी म्हणू इच्छितो की जर दलेर मेहंदी नसतं तर कोणाला हे माहीत नसतं की वट्टल कोण आहे, काय आहे. वट्टलला सुद्धा माझ्यामुळेच किंवा मला त्यांच्यामुळे ओळख मिळाली आहे. तर हे तर मी सुद्धा सांगतो की ते खूप ॲरोगंट आहेत. कधी सांगत नाहीत दलेर मेहंदीमुळे माझं नाव झालंय. परंतु हे खरं आहे का की सुरुवातीची जे गाणी ती त्यांनी बनवली होती? अहो नाही, मी ही गोष्ट इथेच क्लिअर करून देतो की सगळी जनता पण ऐकते आहे इथे, की जवाहर वट्टल साहेबांनी म्युझिक अरेंज करवले होते रवी पवार आणि बबलूकडून. त्यांचे फक्त योगदान हे होते की त्यांनी मला मॅग्ना साऊंड कंपनीला भेटवले आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झाली. कारण की बोलो तारा रारा मी सुरुवातीपासून म्हणतोय की माझ्या मम्मीने हे गाणं दिलंय. त्यांच्यामुळेच हे गाणं मी त्यांच्याकडनंच शिकलो, त्यांच्याकडनंच ऐकलंय. जर हे गाणं जवाहर वट्टलजी यांचं असतं तर मी म्हणालो असतो त्यांनी मला बनवलंय. तर ही त्यांची कंपोजिशन असते, ते ज्याचे लिरिक्स असतात ते सॉन्गचे अधिकारी असतात. या हिशोबाने तर जवाहर वट्टलजी यांनी लिहिले की म्युझिक डायरेक्टर अँड कंपोज बाय जवाहर वट्टल. ते मला आवडले नाही गोष्ट. मी म्हणालो यात माझ्या मम्मीचं नाव आलं पाहिजे किंवा लिहा जुने फोक सॉन्ग आहे. तुम्ही जर म्युझिक दिलंच नाही तर तुम्ही कसं काय म्युझिक डायरेक्टर याचे. या गोष्टीवर त्यांनी मग बोलायला सुरुवात केली की खूप ॲरोगंट आहे, हे आहे, ते आहे. तर तुम्ही तर माझ्याकडून arrogant आहात ते- की नाही हे तरी सांगून टाका. मला तर वाटतच नाही आणि खरी गोष्ट मी जास्त शिकलेलो नाहीये आणि ॲरोगंट काही वेगळीच गोष्ट वाटते. काय ते जेव्हा मी 14 वर्ष त्या जुन्या साथीदाराला शोधू शकतो, जो मला मारायचा की तू काही नाही बनू शकत, जो मला अपमानित करायचा, मी त्याला शोधून भेटू शकतो की यार मला तुला भेटायची इच्छा आहे. तर जवाहर वट्टलजी यांना तर हे वाटायलाच नको मी ॲरोगंट आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. हो. अमिताभ बच्चन सोबत तुम्ही फिल्ममध्ये गाणी गायलीत, त्यामुळे तुम्हाला हो. खूप पॉप्युलॅरिटी मिळाली मृत्यूदत्ता हो. फिल्ममध्ये. हो, हो. जेव्हा फिल्म हिट झाली, गाणे हिट झाले, हं, तर हं. लोकांना तुम्ही हे बोललात की हे तर मृत्यूदाता आहेत आणि मी अमिताभ बच्चनचा नवीन जन्मदाता आहे. नाही, हे कधी मी असा विचारही नाही करू शकत ना बोललो. कारण की मी सुरुवातीपासूनच बच्चन साहेबांचा लहानपणापासूनच फॅन आहे. मी तर त्या लायकच नाहीये की मी स्टेजपर्यंत पोहोचेन. मी तर तरसत असायचो. मी आताही त्यांना भेटतो तर एका फॅनप्रमाणेच त्यांना बघत असतो. ही मीडियानेच मोठी गोष्ट उडवली आहे की तुमच्यामुळेच एंट्री झाली आहे, तुमच्यामुळे. तर मी म्हणायचो असं काही नाहीये. मला तर बच्चन साहेबांनी स्वतः बोलावून त्यांच्यासोबत संधी दिली आहे. तर हा चुकीचा आरोप आहे. मी असं काही बोललो नाही. सत श्री अकाल सर. सत श्री अकाल. सर मला तुम्हाला हे विचारायचे की पंजाबमध्ये असं म्हणतात की प्रत्येक घरातून एक तरी सिंगर असतो. हो, हो. तर त्यांच्यापासून तुम्हाला कॉम्पिटिशन फील होतं की तुम्ही त्यांना अजूनही त्या लेवलवर नाही समजत? आम्ही बघितले की तिथे लच्चरता खूप आली आहे तिथे लोकल लेवलवर पण सिंगर्समध्ये. तर आता तुमचा त्यांच्यासाठी काय संदेश आहे? मी शिकलोच आहे गाणं एवढ्या प्रकारे की मी प्रत्येक जर मला गझल गायची आहे तर मी गझल गाऊ शकतो, कव्वाली गायची आहे तर कव्वाली गाऊ शकतो, फिल्मी गाणं गायचं तर फिल्मी गाणे गाऊ शकतो, पंजाबी पॉप गायचं तर पंजाबी, जर मला फक्त भजन गायचंय, शबद गायचंय तर तेही गाऊ शकतो. तर कधी कॉम्पिटिशनची भीतीच नाही वाटली. माझी कव्वाली खूप हिट झाली आहे. तू मेरे रूबरू है मकबूल फिल्मची. तू मेरे रूबरू है मेरी आंखों की इबादत है. ही कव्वाली. मग माझी गझल नुमा कजरा रे नैना वाले नैना तेरे चंबल दे लुटे रे ऊंचे मचानों से बादल उड़ाते हैं. ओ बोलो तारा रारा कंजर कलोल कर दी. बोलो तारा रारा हाय हाय ओ रब्बा 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 हाय ओ रब्बा. ਸਾਡੇ ਦਿਲ ਤੇ ਛੁਰੀਆਂ ਚਲਾਈਆਂ. ਸਾਨੂੰ ਕੱਟਿਆ ਵਾਂਗ ਕਸਾਈਆਂ ਕੇ ਬਹਿ ਗਏ ਅਸੀਂ ਦਿਲ ਫੜ ਕੇ ਜਦ ਮੋਹਰਾਂ ਵਾਂਗ ਪਹਿਲਾਂ ਪਾਈਆਂ. आपकी अदालतमध्ये आज आपण आरोप लावत आहोत, उत्तर मागत आहोत पॉप स्टार दलेर मेहंदी यांच्याकडे. आपकी अदालतमध्ये पॉप स्टार दलेर मेहंदी यांच्यावर आरोप आहे की हे सत्यापासून पळतात. दलेरजी, गर्दी एक सत्यता आहे. ज्या जागेवरती तुम्ही पोहोचले आहात, हो. स्पष्ट आहे की लोक तुमच्यावर प्रेम करतात, हो. तुमची गोष्ट ऐकू इच्छिता. परंतु मी ऐकलंय की गर्दीला खूप घाबरायला लागला तुम्ही आजकाल. गर्दी मी इतकी बघितली आहे, घाबरायचा काही प्रश्नच येत नाही. कारण मी माझ्या शोमध्ये
काही 1-1 लाख, 1.5 लाख लोक जमा झालेले मी बघितले आहेत, नाचताना बघितले परंतु आहेत तुम्ही त्यांना. दिल्ली पोलिसांना एक चिठ्ठी लिहिली होती की मला सिक्युरिटी द्या कारण मला गर्दीपासून वाचायचे असते. कारण हे होते लिहिण्याचं की मला काही 1 वर्षापासून धमक्या येत होत्या, ज्यात की म्हटलं जात होतं की हा कदाचित अबू सालेमचा आवाज आहे. 1 वर्षापासून सतत मला फोनवरती ते बोलत होते, परंतु मी काही बोलू शकत नव्हतो. नंतर मला स्वतःच पोलिसवाल्यांनी एक टेप माझ्यासमोर ठेवली की तुमचं कुठेतरी बोलणं होतंय का? तर जाहीर आहे सगळी दुनिया घाबरते. मी पण घाबरत होतो. मी बोललो की माझं कोणाशी बोलणं होत नाहीये. तेव्हा त्यांनी मला एक टेप ऐकवली. मी बोललो तुम्ही 1 वर्षापासून टेप रेकॉर्ड करताय, तुम्ही कधी हा विचार नाही केला की सिक्युरिटी हवी आहे की नकोय आणि ही पूर्ण कारवाई करत बसलेत. मग ते बोलले की तुम्ही मग एक लेटर लिहून द्या. तर मग मी त्या लेटरमध्ये लिहून दिले असते की मला धमक्या मिळत आहेत, तर ते खूपच माझ्यासाठी चुकीचं होणार होतं. माझ्या शोसाठी खराब झालं असतं की प्रत्येक जागी मी शो करायला जात असतो तर लोकांना हा बहाणा मिळून गेला असता की इथे काहीतरी घटना तरी घडेल. जेव्हा वाटेल तेव्हा माझा शो कॅन्सल करू शकत होते, जे माझ्या अपोजिट लोक होते. त्या कारणामुळे ते म्हणाले की तुम्ही या प्रकारे लिहून द्या की गर्दीमध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे. या पद्धतीने एक तर ऍप्लिकेशन ही तुम्ही गोष्ट आम्हाला तर लिहून हा द्या. आरोप तर बरोबर आहे की सत्यापासून पळाला तुम्ही. सत्य हे होतं की तुम्हाला दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांचे फोन यायचे, परंतु पोलिसात तुम्ही ते स्वीकार नाही केले. कारण की मी तुम्ही म्हणाल तर माफी मागतो की इंडियामध्ये ज्या लोकांनी किती लोकांना विचारले, सत्य सांगितले होते, तर ते देवाला प्रिय झाले. तेव्हा पोलीस काही करू शकले नाही. तर माझी इच्छा होती की पहिले पूर्ण गोष्ट लक्षात यावी किंवा मला कळेल की कदाचित जॉनी लिव्हर साहेबच आवाज चेंज करून माझ्याशी बोलत आहेत, मी अबू सालेम बोलतोय म्हणून. तर खरंच हे फोन तरी येत आहेत की नाही येत आहेत. तर जेव्हा पोलिसांनी सांगितलं की खरंच त्यांचा फोन तुम्हाला येतोय, तेव्हा माझा विश्वास बसला की ठीक आहे, हे तेच आहे. परंतु हे सत्य आहे की तुम्हाला अंधारापासून खूप भीती वाटते. हो. मला नाही माहीत का मी अंधाराला खूप खूप घाबरतो. खूप वेळा मी अ, अशा आत्म्यांना बघितले ज्यामुळे मला खूप भीती वाटते. तुम्हाला वाटतं की अंधार असेल तर कोणते भूतप्रेत येऊन जाईल. भूतप्रेत बघा की सत्य हे आहे की कोणी एखादा माणूस असेल तर माणूस फाईट तरी करू शकेल. आता अंधारामध्ये आता अंधारामध्ये तुम्हाला थोबाडीत पडते, काय करणार? काय करणार? कोणत्या गोष्टीसोबत लढणार तुम्ही- अंधारामध्ये? गाणं ऐकू शकता, कदाचित ते पण नाचू ते लागते. तर काय माहिती आता भूत समजून घ्या की इंग्रजी निघाले आणि पंजाबी ऐकायचंच नसेल तर मग काय होईल? तर अजून जास्त तर झोडून अजून काढेल, जास्त जोडून अजून काढेल. तुमचे नाव हो. दलेर ठेवले, परंतु हो. त्यावेळेस कदाचित आई वडिलांना हे माहित नसेल की थोडा घाबरेल अंधार. हे एकदम बरोबर बोललात तुम्ही. मी विचारलंही होतं की माझं नाव ठेवलं तुम्ही दलेर, तुम्हाला डरपोक सिंग ठेवायला होतं, इतक्या अंधारात घाबरणाऱ्याला. पण निसर्ग लक्षात नाही आला की असं होतं माझ्यासोबत की अंधारामध्ये खूप तुम्ही प्रॉब्लेम होतो. आजपर्यंत जेवढी पण गाणी गायली हो. आहेत त्याच्यापैकी सर्वात आवडतं गाणं तुम्ही एकदा गाऊन दाखवा. हा खूप मोठा क्वेश्चन आहे हा तर तुम्ही थोडंसं डान्स सोबत प्लीज. नाही थँक्यू. ਸਾਡੇ ਦਿਲ ਤੇ ਛੁਰੀਆਂ ਚਲਾਈਆਂ ਸਾਨੂੰ ਕੱਟਿਆ ਵਾਂਗ ਕਸਾਈਆਂ ਕਿ ਬਹਿ ਗਏ ਅਸੀਂ ਦਿਲ ਫੜ ਕੇ ਜਦ ਮੋਹਰਾਂ ਵਾਂਗ ਪਹਿਲਾਂ ਪਾਈਆਂ. जितका वेळ कॉन्ट्रोवर्सी चालली, मी एक दिवसही रडलो नाही. मी रडलो यासाठी आहे की मी एकटा पडलो होतो. आपकी अदालतमध्ये आज प्रश्न आणि आरोपांच्या घेऱ्यामध्ये आहे पॉप म्युझिकचे बादशाह दलेर मेहंदी. आपकी अदालतमध्ये पॉप स्टार दलेर मेहंदी यांच्यावर आरोप आहे की यांनी लोकांना अवैध पद्धतीने विदेशात पाठवण्याचा धंदा केला. दलेरजी, आरोप माझा नाहीये, पंजाब पोलिसांचा आहे. हो. आणि पंजाब पोलिसांची केसच्या मते बक्षीस सिंग नावाच्या एका व्यक्तीचे जे पटियालाच्या जवळ एक गावामध्ये राहत होते, त्यांनी तक्रार केली, FIR नोंदवली की तुम्ही तुमच्या भावासोबत मिळून विदेशात पाठवण्याच्या नावावर त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले आहेत. हो, हे मी पण जेव्हा पहिल्यांदा न्यूजमध्ये पाहिलं त्यांना, बक्षीस सिंग यांना, तेव्हा ऐकलं की त्यांनी आरोप लावला आहे की मी 3 लाख रुपये दलेर मेहंदीला आणि त्यांच्या भावातर्फे त्यांच्या हातामध्ये देऊन आलो आहे. आणि जागा कोणती ते पहिलं न्यूजमध्ये सांगत नव्हते. आणि ज्यावेळी मी पंजाबला गेलो
जेव्हा अरेस्ट झालो तिथे पोहोचलो तर माहिती पडलं की ते म्हटलं की कॅनॉट प्लेसमध्ये दलेर मेहंदीचं ऑफिस आहे. मी तिथे दलेर मेहंदीला 3 लाख रुपये देऊन आलो आहे. 3 वर्षापासून कधी मी कॅनॉट प्लेस देखील नाही गेलो. ज्या पद्धतीने त्यांनी माझ्यावर आरोप लावलाय की मी कॅनॉट प्लेसच्या कोणत्या ऑफिसमध्ये गेलोय, तर 3 वर्षापासून कधी दलेर मेहंदी कॅनॉट प्लेसच्या बाजूने गेलाच नाहीये. परंतु ही गोष्ट तर खरी आहे की शमशेर सिंग तुमचे भाऊ आहेत. हो, माझे मोठे भाऊ आहेत. एकदम खरं आहे हे. ही गोष्ट पण खरी आहे का की त्यांच्यावर या प्रकारचे आरोप होते, यामुळेच तुम्हाला या आरोपात गुंडाळले गेलात? मला जे आता मला बोलावं लागतंय की फक्त मुद्दामून त्यांना एक माणसाने फसवून एक प्लॅन बनवून माझ्यापर्यंत येण्याचा एक रस्ता बनवला गेलाय, जे मला आता वाटतंय. तर मी हे म्हणू नाही शकत की शमशेरजी पण याच्यामध्ये त्यांची ऍक्टिव्हिटीज राहिली असेल की नाही, हे मान्य नाही नाही, करू शकत. तुमचे जे भाऊ आहेत शमशेर ते सिंग, माझ्यासोबत ज्यांनी- 5 वर्षापासून माझ्यासोबत तबला वाजवत आहेत. आमचे काही मतभेद झाले 5 वर्ष आधीच, तर तिथे मी त्यांना वेगळं करून दिलं होतं स्वतःपासून. त्यानंतर ही केस तर मागच्या वर्षी जेव्हा निघाली, मी त्यांना सांगितलं की हे तर 5 वर्षापासून आमच्यासोबत काम नाही करत आहेत. त्यांचे ऑफिस आहे, काय करतात काय नाही करत, यामध्ये मी कधी गेलोच नाहीये. तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये नाही गेलात, हो, नाही तुमचा गेलो. त्यांच्यासोबत काही संबंध नव्हता. नाहीये. त्यांनी जे केलं त्या बाबतीत तुम्हाला काही माहिती काहीच नाही. माहिती नाहीये. तर पंजाब पोलिसांना तुमच्याशी काय वैर आहे की तुम्हाला फसवतील या कारण केसमध्ये? की शमशेरजींजवळ माझ्या हिशोबाने जसे पोलिसांनी माझ्याकडून 1.5 कोटी रुपये मागितले, तर त्यांच्याकडनं 1.5 लाख निघाले नसते, 1,500 निघाले नसते. त्यांनी म्हटलं की या व्यक्तीकडून आपल्याला काही मिळणारच नाहीये, तर पकडा दलेर मेहंदीला, जिथून पैसा मिळू शकेल. तुम्हाला एकदम स्पष्ट बोलले की 1.5 कोटी रुपये पाठव म्हणून? हो, पटियालाचे जे डीएसपी सुरेंद्रपाल सिंग आनंद, मी त्यांना फोन केला की मी ऐकले आहे की या प्रकारे शमशेरशी यांना किडनॅप केले गेले आहे कर्नालवरून, तर तुम्ही जरा माहिती काढा, तो किडनॅपर कोण आहे. तर ते मला म्हणाले की अच्छा, म्हणजे की कबूतरबाजी. मी पहिल्या वेळेस कबूतरबाजी त्यांच्या तोंडातून ऐकलं. कबूतरबाजी आणि तुम्ही लोकांना बाहेर पाठवत आहात, तुम्ही ढोलच्या माध्यमातून घेऊन जातात, याच्या माध्यमातून घेऊन जातात. मला खूप राग आला. मी बोललो की तुम्ही जे म्हणत आहात, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलत आहात? बोलतात तुझा भाऊ इथे बंद आहे सदर ठाण्यामध्ये, आणि या केसला जर रफादफा करायचं असेल तर 1.5 कोटी रुपये घेऊन तू इथे ये, ज्यामुळे ही केस इथेच थांबवता येईल, नाहीतर सकाळी आम्ही तुमची मीडियामध्ये बँड वाजवू. तर खरं तर मी सच्चा होतो, मला भीती नव्हतीच. मी बोललो की तुम्हाला जे करायचंय ते करा, तुम्हाला मी 1 रुपयाही नाही देणार. त्यानंतर सकाळी प्रेसमध्ये आले की शमशेर मेहंदी अटकेत, दलेर मेहंदी फरार. आणि त्यावेळेस जेव्हा ते फरार असे त्यांनी बातमी दिली आहे, त्या संध्याकाळीच मी दिल्लीमध्ये शो करत होतो, आणि त्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स केली की या प्रकारे माझ्याकडनं पैसे मागितले गेले आणि या पद्धतीने मला टॉर्चर केलं जात आहे. यासाठी मीडियाने मला साथ द्या, कारण की मीडिया सगळी सत्यता बाहेर आणू शकते. या उलट मीडियाने माझी सोबत करण्याऐवजी 1 तासानंतर बोलून टाकले की वाईट फसले दलेर मेहंदी, उलटे आरोप पंजाब पोलिसांवर. तेव्हा मग माझा विश्वास सगळ्या गोष्टींवरून खूप उडाला. मग मी बोललो आता यांच्यासमोर काय सत्य बोलावे, जेव्हा इतकं खरं बोलून दिलंय. त्यानंतर मग पोलीस माझ्या बिलकुल वैरी पडणार होते की इतके ओपनली मी बोलून दिले, हे लोक माझ्याकडे पैसे मागताय. मग काय होतं, मग पूर्ण पंजाबची स्टेट एका दलेर मेहंदीच्या मागेच पडले. जर तुम्ही इतके सच्चे होतात, तुम्ही काही केले नव्हते, तुम्ही हो. हिमतीने मीडियासमोर बोललात पण होता, हो. मग पोलिसांपासून वाचण्यासाठी का पळत होतात तुम्ही? जेव्हा मी व्हिडिओमध्ये मी बोललो, तर त्याच वेळी मला एक सज्जन मीडियामध्ये बोलले की ते तुमच्याजवळ अँटिसिपेटरी माहित नाही बेल आहे. मी बोललो की हे काय गोष्ट आहे यार. तर बोलतो तुम्ही इतके काही बोलत आहात, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या विरुद्ध वॉरंट काढलंय. मी म्हणालो माझ्याजवळ काही संबंध नाही, काही वॉरंट नाही. वॉरंट कुठल्या गोष्टीचं, मी काही केलंच नाही. तेव्हा मला हे समजलं की यांच्या हाती लागणं, कारण की मी एवढं ओपनली बोललोय. तर इथे तर मोठ्या मोठ्या शूरवीर, तुम्हालाही माहिती आहे, पोलीस मग ती पंजाबची असो किंवा एका छोट्या जागेची असो, मारून मारून भुसा भरून चांगल्या चांगल्या माणसांना सरळ करून टाकतात. तर मी बोललो की आता काही फायदा नाहीये यांच्या हाताला लागून. इथून तुम्ही जितकं होऊ शकेल, जोपर्यंत मामला यांच्यासमोर पूर्ण क्लिअर नाही होत, पूर्ण मीडियामध्ये ही गोष्ट पाहिली नाही जात, लोक चांगल्या प्रकारे नाही जाणार, अरेस्ट होण्यामध्ये काही फायदा नाही. दलेरजी, तुम्ही तुमच्या अनुपस्थितीत जेव्हा पोलीस तुम्हाला शोधत हो. होते, त्यांनी तुमच्या फार्म हाऊसवर रेड केली, हो, आणि पोलिसांचं हे म्हणणं आहे की जे तुमचे सिक्युरिटी गार्ड होते ते डॉक्युमेंटना जाळत होते. माझी एक रिक्वेस्ट आहे की ती क्लिपिंग दाखवली जावी, ज्यात दाखवले गेले की एक अलमारी तोडत आहेत, त्यातून पासपोर्ट पडत आहे, काही कागदपत्र पडत आहे. आणि मी ती जेव्हा न्यूज पाहत होतो तर मी खूप हैराण झालो होतो की माझ्या फार्म हाऊसच्या जिथे मी रोज राहतो हा कोणता पार्ट आहे ज्याला तोडतायत, कुठून इतक्या काही गोष्टी येत आहेत. आता जेव्हा मी आपल्या फार्म हाऊसवर गेलो तर कारण की माझ्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या, तर मी विचारलं पोलिसांना की तुम्ही जेव्हा ते व्हिडिओ दाखवत होते की इतके पासपोर्ट पडले, हे पडत आहेत, ती कोणती जागा आहे? म्हणतात ते साहेब अरेंज होऊन जातं.
हे काय उत्तर आहे? तर मला खूप दुःख झालं. मग आज 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 8 वर्षांमध्ये माझे जे ऑफिस आहे F555 आहे, लाडू सराय एकच माझं ऑफिस आहे. मी न्यूजमध्ये पाहून खूप हैराण होतो की दिलेर मेहंदीच्या ईस्ट ऑफ कैलाशमध्ये छापा मारला ऑफिसमध्ये. दिलेर मेहंदीच्या बॉम्बे ऑफिसमध्ये छापा मारला. दिलेर मेहंदीच्या कॅनॉट प्लेसमध्ये. मी म्हणायचो एका रात्रीत माझे 12-13 ऑफिस कसे बनले मला नाही समजत आहे. तर मी पोलिसांचे इतकं वक्तव्य पाहिले त्यांच्यानुसार तर 50 माणसे पंजाब आणि दिल्ली पोलिसांचे गेले होते रेड करण्यासाठी. त्यांनी बॉम्बेच्या ऑफिसवर पण रेड केली आणि ग्रेटर कैलाशचे जे तुम्ही म्हणत आहात E13 नंबर यावर पण रेड केली आणि त्यांनी म्हटलं की अर्धा डझन पासपोर्ट जप्त केले. ते बघा पोलिसांचे स्वतःचे छंद असतील बॉम्बे फिरायचे. ईस्ट ऑफ कैलाश, पटना साहेब, चला डोकं टेकवायला जायचंय. तर इथे दलेर मेहंदीचं कारण मिळालं. याच कारणाने दाखवावे इथे रेड मारतोय, तिथे रेड मारतोय, आपली कामं करत जावे. माझं तर ऑफिस लाडू सराय होते, जे उघडे राहिले. त्या दिवसांमध्ये पण ऑफिसमध्ये एकदा सुद्धा आमच्या पोलिसांची रेड नाही झाली. SP परमजित सिंग उमरा नंगल यांचं हो. वक्तव्य आहे माझ्याजवळ. हो. ते म्हणाले की या पूर्ण कामांमध्ये दलेर मेहंदीच्या सोबतच रवीना टंडन आणि करिश्मा कपूर पण इन्व्हॉल्ड होते. त्यांची पण तपासणी केली जाते. आता काय म्हणावे, खूप दुःख होतंय या गोष्टीचं. कारण की हं. बोलायला नाही पाहिजे जेव्हा मी अरेस्ट होऊन गेलो, एक नवीन प्रकार जो तिथे एक्सपिरियन्स झालाय, हाच असायचा की म्हणायचं इथे बसून प्लॅन होत होते. काय होईल की इथे रवीना येऊन नाचेल, एका कोणत्या तरी दिवशी तिला बोलावू, करिश्मा कपूरला विचारू कसे माणसं घेऊन जातात. तर या सगळ्या फक्त निरर्थक गोष्टी होत्या. कारण की आम्ही लोकांनी शोज एकत्र केले होते 99 मध्ये. रवीना टंडनजींच्या सोबत, करिश्मा कपूरच्या सोबत. तर 5 वर्षांपासून आमचे खूप मोठे शो जे सामान्य जसे टूर जातात, शाहरुख खानचे जातात, दलेर मेहंदीचे जातात. तर त्या शोच्या आधाराला घेऊन त्यांनी बनवून दिलं की यात रवीना पण इन्व्हॉल्व्ड आहे, करीनाही इन्व्हॉल्व्ड आहे, जुही चावलाही इन्व्हॉल्व्ड आहे. तर असे त्यांनी बनवणं सुरू केलं. जर इन्व्हॉल्व्ड असते तर आज समोर काहीतरी घेऊन आले असते. तुम्ही म्हणत आहात की जेव्हा तुम्हाला इंट्रोगेट केलं गेलं, तुमच्यासमोर अशा प्रकारच्या गोष्टी केल्या गेल्या? मी हैराण होतो जेव्हा जेव्हा मला जो आज खरेपणा जे दुःख तुमच्यासोबत शेअर करू पाहतोय की मला माहीतच नव्हतं की बेल मिळणं किती जरुरी आहे. मग मला दिल्लीतूनच तीच बेल मिळाली जी पाहिजे होती, जी अँटिसिपेटरी बेल. त्यासाठी या वकिलांना इतका पैसा पाहिजे, त्यांना पाहिजे. खूप पैसे लावून आम्ही लोक तिथे पोहोचलो. मला डेट दिल्या गेल्या की कोर्टने म्हटलं की तुम्ही पटियाला ठाण्यात पोहोचा. पटियाला ठाण्यात जेव्हा मी पोहोचलो आणि सगळे त्यांच्यानंतर कव्हरेज मीडियाने पण दिली की तिथे 6 बसेस अरेंज करून ठेवल्या होत्या पोलिसांनी. ज्यांनी माझ्या गाडीच्या सोबत पण तोडफोड केली, अंडे फेकले, खूप गोष्टी फेकल्या आणि म्हणत आहेत की बघा पब्लिक किती यांचा राग करते. त्यांचे परिवारवाले किती दुःखी आहेत, ज्यांचे पैसे खाऊन घेतले दिलेर मेहंदीने. नंतर त्याच लोकांना पोलीस जेवू घालत आहेत, लंगर सांगत आहे, चहा देत आहे, जे मीडियाने कव्हरेज केलं. तर जेव्हा मी तिथे मोठ्या मुश्किलीने आतमध्ये पोहोचलो, तर मला हे सर्व विचारण्याऐवजी मला हे विचारत आहेत, "अच्छा हे सांग मित्रा रवीना नाचते कुठे? अच्छा हे सांग यार ती कशी काय दिसते?" मी बोललो, "हा कोणता प्रश्न नाहीये. तुम्ही विचारा, जे तुम्ही गोष्टी विचारू आहात ते विचारा. कोणत्या गोष्टींबद्दल माहिती घ्यायची ते तरी सांगा." तर अशी काहीच गोष्ट नव्हती. काही नाही केलं त्यांनी. "अच्छा मग ते गाणं ऐकवून दाखवा. ना 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 रे ऐकवून द्या. दुसरं गाणं ऐकवा." तर मी बसलो, ऐकवले, सगळे गाणे ऐकवले आणि मग आधी सोबत मला जे दुःख झालं, की आधी जाताना मला म्हणाले, की "एस-एच-ओ साहेब तुम्ही सांगा, की तुम्ही आपली खात्री कशी करू इच्छिता?" ते बोलले, की "मला स्वतःचा एखादा मार्क सांगा." तर मी बोललो, की "माझ्या हातावर एक निशाणी आहे. तुम्ही हे पाहू शकतात. माझ्या डोळ्यांवरही निशाणी आहे." तर बोलले, "सांगा एस-एच-ओ साहेब तुमची काय डिमांड आहे?" ते बोलतात, की "यांची पॅन्ट उतरवा." तर मला दुःख तर खूप झालं, की ठीक आहे हे गव्हर्नमेंटचे लोक आहेत, वर्दी घातली आहे. पण जर ही वर्दी घालून वर्दी यांची नसती, या पोस्टवर नसते, तर या माणसाची लायकी नाहीये या दिलेर मेहंदीच्या समोर असा उभा राहून तो काही बोलू शकेल. पण हा म्हणत होता याची पॅन्ट उतरवून द्या. याला इतकी लाज नाही वाटली या गोष्टीची. मग मी बोललो ठीक आहे. मी आपली पॅन्ट उतरवली आणि मला खूप दुःख पण मी बोललो सांगा, तुम्ही म्हणता तर अंडरवेअरही काढतो. तर म्हणतात की नाही, नाही. तुम्ही पॅन काढून उभे राहा. मी पॅन काढून उभा राहिलो आणि
जे तुम्ही सांगत आहात ते खूप दुःखदायी व भयावह आहे असं पण म्हणू शकतो. एवढा वेळ कॉन्ट्रोवर्सी चालली, मी एक दिवसही रडलो नाही. तुम्ही त्यांच्या सगळ्या बातम्या बघू शकता. मी हसत राहायचो नेहमी. का? मी रडलो पण यासाठीच आहे की मी एकटाच पडलो होतो. मीडिया आणि देशाचे नेते मी कारगिलसाठी इतकं केलं. गुजरातमध्ये अर्थक्वेक आला, 16 घरे मी बनवली. त्यानंतर दिल्लीच्या मध्ये मी 1 कोटी रुपये लावले फक्त ग्रीनरीसाठी. का? जे मी पैसे लावले ते मी पब्लिक कडून कमावले. आपल्या आई वडिलांची संपत्ती नाही उडवत नव्हतो, संपत्तीमधून काही लुटत नव्हतो. माझ्या मनामध्ये तर हे होतं की मी पब्लिककडनं कमावलेत आणि पब्लिकवरच परत लावायचेत. यांचाच पैसा आहे, यांच्यावरच लावायला हवा. मी तर असेच विचार करून चालत होतो. मी हैराण झालो तेव्हा जेव्हा एवढे मोठमोठे नेता होते ते पण सगळे एकदम बाजूला झाले. असं बोलतात की तुम्ही चिंता करू नका. असं तर एक वेळ इंदिरा गांधींसोबत झालं होतं, अमक्यासोबतही झालं होतं. मीडिया एकीकडे झाली होती, नेते एकीकडे झाले होते. फक्त माझ्यासोबत राहिली ऑडियन्स, जनता, दर्शक. ते पण मीडियाने तर हे बोलूनच दिलं होतं की मी खूप हैराण होतो जेव्हा मी टीव्ही न्यूज बघायचो. म्हणायचं की तुम्ही सांगा काय वाटतंय तुम्हाला या केसमध्ये. तिकडून ते बडबड करतायत. हे बघा, मला वाटतं की कमीत कमी 7-8 वर्षांसाठी दलेर मेहंदी आत राहतीलच राहतील. त्यांना कोणी नाही सोडवू शकणार. जे आम्ही आतापर्यंत ही केस पाहिली ते तर मी हसायचो. यार हे 7-8 वर्ष काय, मी दाऊद आहे? मी काय कोणी इतका मोठा टेररिस्ट आहे? मी असं काय करून टाकलंय? हे जे फक्त हेच माझ्यावर आरोप होते की मी 31 लोकांना बाहेर पाठवण्यासाठी बोललो आहे. तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करा की जर मला माणसांना बाहेर पाठवायचं आहे किंवा लोकांना विजा द्यायचे आहेत तर मला फक्त एक पटियाला शहर मिळालंय का की मी त्याला चूज करू की तिथून 31 माणसांना मला बाहेर पाठवायचं आहे? यासाठी जलंधरमधून कोणी का नाही बोललं, कोणी दिल्लीमधून का नाही बोललं, मुंबईमधून का नाही कोणी बोललं? 31 लोक कोण होते? आफ्टर ऑल पोलिसांच्या जवळ 31 लोकांनी आपली कंप्लेंट तर दिली, तक्रार तर दिली हो, होती ना? त्या कंप्लेंट ज्या आता मी तुम्हाला सांगतोय, तर जेव्हा मी तिथे पोहोचलो तर मला सांगितलं की तुम्हाला माहिती आहे तुमच्या विरुद्ध कंप्लेंट काय आहेत? मी बोललो फक्त हेच म्हटलं की 31 तुमच्या विरुद्ध कंप्लेंट्स आहेत. मी बोललो दाखवा काय आहे? धन्यवाद त्यांचे, अमरजित सिंग होम इन्स्पेक्टर, त्यांनी दाखवले. सरकारी कागदावरच 31 कंप्लेंट बनलेल्या होत्या. सरकारी टाईप रायटरने कंप्लेंट असत्या, कोणी वेगळा कागद घेऊन येतं. एकच सरकारी कागद जो पोलिसांचा आपलाच आहे. त्याच टाईपरायटरने, एकाच टाईपरायटरने 31 कंप्लेंट तुम्ही बनवून दिल्या. कंप्लेंट काय आहेत? एक म्हणतोय की पंजाब पोलिसांचा एक माणूस म्हणतोय की दिलेर मेहंदी म्हणतो की तुम्ही खूप सुंदर आहात, तरुण आहात, तुम्ही कुठे पंजाब पोलीसमध्ये आहात, मी तुम्हाला अमेरिकेच्या पोलिसांत भरती करतो. हे बिनबुडाच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर या गोष्टी क्लीन होत्या तर का नाही मीडियासमोर दाखवलं की 31 FIR मध्ये आजपर्यंत या ओपन झाल्या? कोणी म्हणतंय की माझ्याकडनं 12 लाख घेतले, कोणी म्हणतंय 10 लाख घेतले. कुठे घेतले? 2च जागा बनवून ठेवल्या होत्या त्यांनी. एक सांगतात की दुःख निवारण गुरुद्वाराच्या समोर दलेर मेहंदी आला, गाडीमध्ये बसला होता आणि आम्ही त्याला 12 लाख दिले. त्याने म्हटलं मी तुम्हाला बाहेर पाठवून देईन आणि पैसे घेऊन चालला गेला. दुसरा व्हेन्यू बनवत आहे, दुसरी जागा पंजाब पटियाला युनिव्हर्सिटीच्या समोर. हे 2 पटियाला, या 2 जागा त्यांनी सांगितल्या की जिथून दलेर मेहंदी येत होता, पैसे घेऊन जात होता. एकच शहर मी का चूज केलं?
जे माझं आपलंही नाहीये, जिथे मी कोणाला ओळखत नाही. जर मी इतका चुकीचा असतो तर मी या प्रकारे चाललो असतो की सरळ सरळ सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. मी फक्त यासाठी बोलायचो, मी यासाठी आता मी रडलोय फक्त यासाठी की एक आपलेपण आहे. नाहीतर मी मीडियाच्या समोर किंवा कॅमेरासमोर कधीच नाही रडलो. का? कारण मला माहिती आहे की दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होणार. जेव्हा तुम्ही अमेरिकन एम्बॅसीमध्ये जाता, कोणी पण माणूस या गोष्टीला ऐकेल, अमेरिकन एम्बॅसी आणि कॅनेडियन एम्बॅसी, तिथे तुम्ही जे पण केले आहे त्याचे प्रूफ त्यांच्या जवळ असतातच असतात की दलेर मेहंदी सोबत केव्हा केव्हा कोण कोण गेलं. मी 95 पासून आतापर्यंत पूर्ण ग्रुपचे आपलं दाखवलं की हे माझे फॅमिली मेंबर आहेत. 12 लोकच आम्ही जायचो आणि 12 लोक परत यायचो. या व्यतिरिक्त कोणी 13वा माणूस आहे तर मग मी त्यामध्ये गुन्हेगारच आहे. आणि म्हणूनच मी बोलायचो की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी, आणि ते झालं सुद्धा. देवाने माझा विजय केला, कारण की माझ्यासोबत गुरु नानक महाराज देवांचा एवढा मोठा हात होता आणि सगळे रस्ते बंद झाले होते. पण माझा विश्वास, माझी आस्था होती देवामध्ये, ती नाही तुटली आणि मी यशस्वी झालो. नंतर डीजीपी पंजाब सिद्दीकींना तुम्ही टाइम मॅगझिन वाचा, त्यामध्ये एवढासा वर्ड बोलून आपला पाठलाग सोडवला की ओ हो, आमच्याकडनं फक्त यासाठी चूक झाली की दलेर मेहंदी आणि शमशेर मेहंदींचा चेहरा खूप मिळता जुळता आहे म्हणून पोलिसांकडनं एवढी मोठी चूक झाली. हे तर तुम्ही बोललात, पण तुम्ही हे नाही पाहिलं की एका माणसाला तुम्ही बिलकुल आकाशातून एकदमच खाली पाडलं. त्यानंतर इतकं टॉर्चर, त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून ठरवलं की बस दलेर मेहंदी आता संपले. तरी पण माझी हिंमत होती की एवढ्या कॉन्ट्रोवर्सी नंतर दुसरं कोणी असतं तर कदाचित मेला असता, सुसाईड केलं असतं. मी आलो बाहेर, त्यानंतर येऊन शरारारा हिट अल्बम मी काढला. आपली हिंमत नाही तोडली आणि मला विश्वास आपल्या स्वतःवर, देवावर आणि आपल्या जनतेवर, आपल्या दर्शकांवर की आज मी जेवढ्या उंचीवर होतो त्यापेक्षाही मी अजून पुढे जाईन यामध्ये. दलेरजी, आता तर पोलिसांनी जे वक्तव्य दिले आहेत, पंजाबचे तेच पोलीस ज्यांनी तुमच्यावर केस केली होती, त्या पोलिसांनी कोर्टामध्ये अप्लाय केले आहे. आमच्याजवळ कोणते एव्हिडन्स नाही, आम्ही केस परत घेतोय. हां बघा, पण आता पण शेअर करू इच्छितो. मोठं दुःख आहे. एक वेळा पोलिसांनी क्लीन चिट दिली, कोर्ट म्हणतं की तुम्ही परत रिइन्व्हेस्टिगेशन करा. आता पोलीस काही असेल तर करतील मग परत, कारण की जुनी टीम सगळी, जी टीम माझ्याकडनं पैसे मागत होती ती तर सगळ्यांच्या पटापट बदल्या करून दिल्या. ते घाबरून गेले की आता काही बाहेर पडेल की काय. एक दिवस तर समोर येईलच. काय समोर घेऊन यावे, दलेर मेहंदींची यामध्ये चूक आहे हे कसं पटवून द्यावं. सगळ्यांच्या बदल्या झाल्या. जेव्हा नवीन लोक आले त्यांनी पुनर्रचना करून जेव्हा त्याला पाहिलं, क्लीन चिट दिली, तर कोर्टने म्हटलं की रिइन्व्हेस्टिगेशन पुन्हा केलं जावं. परत पुन्हा क्लीन चिट दिली त्यांनी. तुम्हाला हे नाही वाटत का की गरज या गोष्टीची पण आहे की तुम्ही पोलिसांवर केस मी करावी यांच्यावर म्हणून? केस करून काय करून घेईन, कारण की शेवटी पुन्हा 4 केस माझ्यावर दुसऱ्या जागेवरून टाकतील, कोणा दुसऱ्या केसमध्ये घुसवतील. यासाठी मी या घाणीला छेडू इच्छित नाही. ते आपल्या घरी खुश राहो आणि मी आपल्या कामात खुश राहो. मला पण काहीच फायदा नाही. मीडियावरती तुमची नाराजी आहे. नाही, नाराजी नाही आहे मीडियाशी, पण मला दुःख मोठं आहे. अच्छा, 31 डिसेंबरला मला म्हणत होते सर चिंता करू नका, तिथे तुमची व्यवस्था करून दिली आहे, फक्त 14-15 दिवस राहावं लागेल, इतकी काही वाईट गोष्ट नाही आहे. जेलमध्ये तुमच्या पेंट करून दिले, तुमच्यासाठी टीव्ही पण ठेवलाय. मी बोललो अच्छा, तुम्ही असे सांगतात जसे हजसाठीच पाठवतात मला हे. तर मी ऐकत जात होतो की यार काय करतात हे माझ्यासोबत. त्याच्यानंतर मीडियावाले म्हणतात की पाजे खूप कमाल, तिथे कॅमेरे इतके लागले आहेत, तुम्ही बघा काय कव्हरेजमध्ये बोललेत. यार या चांगल्या बातम्या देत आहेत. त्याच्यानंतर आश्चर्य आणि दुःख यासाठी झालं, मीडियावरून यासाठी विश्वास माझा तुटला आहे. जेव्हा मला तिथे क्लीन चिट मिळाली 31 डिसेंबरला 2 वाजेपर्यंत, तर मीडियाने हालत खराब केली होती. 4 महिन्यांपासून दिवस रात्र दाखवून की जशी मला क्लीन चिट मिळाली, निर्लज्जासारखं छोटंसं खाली लिहून ठेवलं, दलेर मेहंदींना क्लीन चिट मिळाली, बस. यापेक्षा जास्त निर्लज्ज की तुम्ही दिवस रात्र इतकं बोलतात, तर त्या टायमाला अजून काहीतरी बडबड करायची. आमची चूक होती, दलेर मेहंदींना क्लीन चिट मिळाली, हे एव्हिडन्स नाही मिळाले, तर हे पण नाही. त्यांना वाटलं की माहित नाही आमची कोणती इतकी हार झाली आहे मीडियाची की आम्ही तर माहित नाही कुठे जाऊ. पण कृपा आहे, मी पुन्हा आपल्या जागी उभा आहे. मी तुम्हाला फक्त एवढा विश्वास देत आहे की त्यावेळी इंडिया टीव्ही नव्हते, नाहीतर तुमच्यासोबत हे झालंच नाही. थँक्यू.
आपकी अदालतमध्ये दलेर मेहंदीवर जनतेचा खटला असाच चालू राहील एका ब्रेकच्या नंतर. हो बच के रहना वीर जी नहीं तो हो जाना कल्याण रब दियां वे परवाइयां अज कुत्ते खान मलाइयां. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या कडून खटला चालवत आहोत पॉपस्टार दलेर मेहंदींवर. आपकी अदालतमध्ये दलेर मेहंदी यांच्यावर आरोप आहे की हे विनाकारण कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट करतात. खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी तर आपण डिस्कस करून घेतली, पण याच्या आधी पण अशी संधी आल्या आहेत जेव्हा जेव्हा तुमचा अल्बम येतो कोणती ना कोणती कॉन्ट्रोवर्सी येऊन उभी राहते. मी तुम्हाला उदाहरण देतो. ज्यावेळेस तुमच्या एक दाना दो दाने हे आले तर पंजाबचे काही लोकांनी यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं. याचं कारण हे राहिलंय की मी खूप वेळा सरळ गोष्ट केली आहे की माझं काम म्युझिकचं आहे. माझं आणखी कोणता बिझनेस नाही आहे. माझा गाणे वाजवायचा बिझनेस आहे, ज्याला मी बिझनेसच्या पद्धतीने करतो. तर मला कोणत्या शोवर बोलवतात, समजून घ्या कोणत्याही डिपार्टमेंटचं आहे, आणि ते शोवर बोलवतात तर ते या चक्करमध्ये राहतात की यार आम्ही अमक्या डिपार्टमेंटमधून आहोत, तर दलेर मेहंदी जर येतील तर आमच्यासाठी फ्रीमध्ये गातील. तर मी साफ नकार देतो की दादा मी इन्कम टॅक्स पेई आहे आणि इन्कम टॅक्स देतो. म्हणूनच दादा मी आपलं गाणं जेव्हा गाईन मी त्याची फीस घेईन. हो, हे होऊ शकतं की डिपार्टमेंटसाठी कमी वगैरे होईल. माझ्या याच सवयी कदाचित त्या माझ्यासाठी ठीक नाही राहिल्या. लोकांना वाईट वाटायचं, कारण खूप वेळा लोक अशा मीडियासोबत जोडले आहेत, काही मॅगझिन अशा जोडलेल्या आहेत, काही न्यूजपेपर असे जोडलेले आहेत जे मीडियाचे आहेत, जे नेहमी असं पाहतात की आर्टिस्ट त्यांच्यासाठी यावे आणि फ्रीमध्ये गाऊन जावे. त्याला म्हणतील आम्ही तुम्हाला या बदल्यात मायलेज देऊ यासाठी, पण जेव्हा तुम्हाला पैसेच नाही मिळणार तुमच्या कामाचे तर तुम्ही कसं चालवाल आपल्या स्वतःला. तर माझ्या कदाचित याच सवयींमुळे कधी पंजाबमध्ये काही कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करतात, कारण की एक माणूस एकदम इतका राईज करून जातो ते खरंच खूप खटकतं. आणि तर तुम्हाला वाटतं की 10 वर्षात इतका राईज झाला आणि या हो. दरम्यान तुम्ही ज्याला आपण नकार दिला त्या सगळ्यांनी या संधीचा पूर्ण फायदा उचलला. हो, ते तर उघड आहे. सगळ्या दुनियेने पाहिलं या 3-4 मी जी लास्ट ही कॉन्ट्रोवर्सी जी मोठी होती, सगळ्या दुनियेने पाहिलंय की काय होतंय ते. ही अवस्था सगळ्यांसमोरच. यासाठीच कदाचित सर्व लोकांनी साथ नाही दिली. यार हा आमच्या इथे तर प्रोग्राम करायला नाही आला. आता जर कोणी म्हणेल फुकट गाण्या गाण्यासाठी तर तुम्ही जाल? नाही, कधीच नाही गाणार फुकट. हो, जर जसे सुनामी आहे, कारगिल आहे आणि गुजरातचं झालं, अशी कोणती आपदा आली मग तर धिक्कार आहे पैसे मागण्यासाठी. मग फ्रीमध्ये तयार आहोत. पण जर असे तुम्ही म्हणत असाल की आम्ही अमक्या डिपार्टमेंटचे आहोत, आम्ही तमक्याचे आहोत, तर मोठे कष्ट, जसे तुम्ही समजा माझं घर दिल्लीमध्ये आहे, तर आता त्या एरियाचे जर समजून घ्या एखादे एमएलए म्हणतील की दलेर मेहंदी माझ्यासोबतच उभे राहावे इथे येऊन. जर मी नाही गेलो तर होऊ शकतं कधी पाणी बंद केलं, कधी वीज कापतील, चालत राहील. तर या सगळ्या गोष्टी खूप दुःखदायक असतात आर्टिस्टसाठी. आणि एकटा मी नाही भोगत आहे, अजून किती आर्टिस्ट आहेत जे बिचारे खूप दुःखी आहेत या अवस्थेमध्ये. मी तुम्हाला प्रश्न विचारायच्या आधी हे सांगू इच्छिते की तुम्ही हसताना जास्त चांगले दिसता, तुमच्या डोळ्यात अश्रू चांगले नाही मी दिसत. तेच म्हणतोय की माझे रजतजींसोबतही आता जेव्हा बोलणं होत आहे की मी कधी रडत नाही आणि घाबरून तर कधीच रडलो नाही. आणि पण बस इथून पुढे रडू पण नका. धन्यवाद, कधीच नाही रडलो. थँक्यू. आणि माझा Thank you. प्रश्न हा आहे तुम्हाला की जी इज्जत आणि नावलौकिक तुम्हाला आधी मिळाली होती, काय आज पण तीच आहे का, की त्यात काही अंतर आलं आहे? जे प्रसिद्धीमध्ये जे म्हणतात फरक त्या टाइममध्ये खूप आला होता, पण जेव्हा मी बिलकुल जिंकून बाहेर आलो तर लोकांचं खूप प्रेम राहिलं. आणि आता जे दलेर मेहंदीचे नाव आतापर्यंत जितकं कमावलंय, मला विश्वास आहे देवावर आणि आपल्या कामावर की मी 4 पट नाव आता अजून आणि पुढे घेऊन जाणार आहे. पूर्ण वर्ल्डमध्ये आता खूप धूम करायची आहे आपल्या नावाने. बघा तुम्ही. जे पण मी आता तुमची दुःखद कहाणी ऐकली, हो, इट वॉज व्हेरी पथेटिक. आय एम थँक्यू. सो मच मूव्ड. आय एम जस्ट लाईक अ मदर ऑर अ ग्रँडमदर Thank टू you. यू. Thank आय you. विश यू ऑल द हॅपीनेस आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी. पण Thank you. नक्कीच Thank you हे very जे much. काही झालंय हो, त्यांनी तुमच्या प्रसिद्धीला 4 चांद लावले. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नैना रे गजरारे, प्लीज. थँक्यू. कजरा रे नैना वाले
नैना तेरे चंबल दे लुटेरे, ऊंचे मचानों से बादल उड़ाते हैं, सूखे नसीबों पे बादल बरसाते हैं, जीवे तेरे नैना दे लुटेरे, कजरा रे कजरा। थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. जे सगळे पंजाबी सिंगर आहेत हो. या सगळ्याच्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज तुमच्या सोबतच का होत आहेत? कदाचित कृपा असते, कारण जेव्हा कोणी व्यक्ती यशस्वी होतो तर हे जनतेचं प्रेम आहे, तुमचं नशीब आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे की एक अशा जागेवर आपण बसलो आहोत आणि त्यासाठी आपण पूर्ण मेहनत आणि कामही करतो. कारण फक्त दलेर मेहंदी हे नाही की दलेर मेहंदी एका गाण्याने बनलेलं आहे. मी यासाठी खूप मेहनत करतो आणि लोकांचे आशीर्वादही आहेत. तर कदाचित तुम्हाला वाटते आहे यशस्वीतेची किंमत चुकवावी लागते? हो, नक्कीच चुकवावी लागते आणि खास करून नेहमीच आर्टिस्टला तर, कारण की आर्टिस्ट एक असा व्यक्ती, अशी एक गोष्ट आहे की तो एकदम मनाच्या प्रतिशोधाची भावना ठेवूच शकत नाही. कारण की मी जास्तीत जास्त काय करू शकतो, गाणे गाऊनच 2-4 शिव्या देऊ शकतो गाण्यामध्ये, आणि हे यापेक्षा जास्त तर काही नाही करू शकत मी. डायरेक्ट कोणासोबत लढू शकत नाही, कोणाला आपण लोक मारू शकत नाही, कोणाला जोडू शकत नाही. हेच होऊ शकतं की चला रागामध्ये थोडं गाण्यातून 1-2 गोष्टी बोलून दिल्या. यापेक्षा जास्त आर्टिस्ट काही नाही करू शकत. जर कोणाला रागामध्ये शिवी द्यायची असेल तर कसे गाल तुम्ही, हे जरा सांगून द्या आम्हाला. अच्छा. चोर चक्के चौधरी ते गुंडी रन परदान, ओ चोर चक्के चौधरी वही गुंडी रन परदान, ओ बच के रहना वीर जी नहीं ते हो जाना कल्याण, रब दियां बेपरवाहियां अज कुत्ते खान मलाइयां, रब दियां बेपरवाहियां अज कुत्ते खान मलाइयां. आता मी हे सांगतोय की एक वर्ड आहे, बिना क्लॅपचा हा ऐका. ओ नित नवी डकैतियां ते होंदे बलात्कार, वही नित नवी डकैतियां ते होंदे बलात्कार, ओ थाने पुलिस कचहरियां सब मिली जुली सरकार, ओ बच के रहना वीर जी नहीं ते हो जाना कल्याण, रब दियां वे परवाहियां अज कुत्ते खान मलाइयां. हे होते आपकी अदालतमध्ये आमचे आरोप दलेर मेहंदीवर, त्यांची उत्तरे. आता वेळ आजच्या खटल्याच्या निकालावर. आजचे जज अंजन मित्रा यांच्या निकालाचा. आरोपीवर असलेले आरोप खूप गंभीर होते, पण हे समजून खूप आनंद झाला की दलेर साहेबांनी मोठ्या स्पिरिटेड वे मध्ये आपला बचाव केला. कुठेतरी असं वाटतंय की त्यांच्याजवळ इतकं टॅलेंट आहे, पण ते तेव्हा सुद्धा एक्सपेरिमेंट नाही करू इच्छित होते इतक्या दिवसापर्यंत. आज माहीत झालं की ते काही अजून पण एक्सपेरिमेंट करतील दुसऱ्या प्रकारच्या गाण्यांसोबत. आम्ही आशा करतो की तुम्ही या संगीताच्या प्रवासामध्ये अजून खूप पुढे जावं आणि यासोबतच तुम्हाला सगळ्या आरोपांमधून मुक्त केलं जात आहे. हो, धन्यवाद. थँक्यू.